दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था विसरवाडी यांच्या वतीनं आदिवासी कुलदेवी याहामोगी माताधाम देवमोगरा येथे मंदिर परिसर स्वच्छतेचे भव्य अभियान उत्साहात पार पडले। सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। याप्रसंगी स्वच्छता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून स्वच्छतेमुळे अनेक आजार आणि समस्या दूर राहतात। त्यामुळे मंदिर परिसरासह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असा संदेश भाविकांना देण्यात आलाय। या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेचे अध्यक्ष ईश्वरदादा गावित, उपाध्यक्ष जीवन गावित आणि सचिव बाबूराव वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय। किशोर वसावे, जय गावित आणि अनिल वळवी यांनी विशेष सहकार्य केले। याहामोगीधाम देवमोगरा ट्रस्टचे ट्रस्टी केसरसिंग प्रतापसिंग वसावा, कांतीभाई कोठारे, जगदीशभाई देवमोगरा, राजूसर गोवाळी, ॲडव्होकेट सत्यानंद दादा गावित वडसत्रा, संतोषभाई वळवी कडवामुहू आणि विनोदभाई वळवी पुरांबी यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। तसेच संस्थेचे सदस्य चंदू गावित बोकळझर, सुधाकर वसावे वराडीपाडा, देवजी शेठ डाबरी, प्रताप वळवी केलपाडा, विश्वनाथ गावित, शजयवंत गावित, विक्रम गावित देवळीपाडा, अमरसिंग गावित, शंकर गावित उचिसेवाडी यांच्यासह संस्थेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर भाविकांसाठी चवदार आणि पौष्टिक भोजनाची व्यवस्था जयराव गावित वडसत्रा, प्रताप गावित, जामनपड आणि त्यांच्या टीमनं केली। ढोलवाद्यांच्या गजरामध्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्वच्छता अभियान पार पडलंय। उचिसेवाडी, पिंपळा, वडसत्रा आणि महालकडू येथील ढोलवाद्य पथकांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली। या यशस्वी उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीनं सर्व भाविक आणि सहकार्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील गावित, नवापूर। आज 18 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार जिल्हा येथील आदिवासी रूढी परंपरा यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र येथील आदिवासी भाविक बंधू भगिनी या ठिकाणी आज देवमोगराला एकत्र आलेत आणि त्यांनी हे जवळपास 7वं वर्ष होतं। देवमोगराचा जो परिसर आहे तो अत्यंत सुंदर अशा स्वच्छ पद्धतीने स्वच्छ केला आणि संपूर्ण जगाला संदेशसुद्धा दिला। इथे येणाऱ्या भाविकांना सुद्धा संदेश दिला की आपण या ठिकाणी कचरा करू नये आणि आपण या ठिकाणी जोही कचरा कराल तो आपण आपला कचरा व्यवस्थित आपल्या ठिकाणी ठेवावा, परिसर स्वच्छ आणि सुंदर राहील असं सगळ्यांनी दखल घ्यावी असा एक आदर्श पाठ आदिवासी रूढी परंपरेने घालून दिला आहे। सोबतच या ठिकाणी आलेल्या भाविकांनी अत्यंत श्रद्धेने कुठलाही गाजावाजा किंवा त्याचा बाऊ न करता अत्यंत आनंदाने तन मन धनाने सगळ्यांनी या ठिकाणी कचरा साफ केला आणि तो योग्य ठिकाणी त्याचा जाळला, त्याची विल्हेवाट लावली। सोबतच हा परिसर स्वच्छ केला आणि जगासाठी एक सुंदर असा त्यांनी अध्याय इथे ठेवलेला आहे। मी तमाम बांधवांना, तमाम भाविकांना आवाहन करेन की आपण जेव्हा इथं देवमोगऱ्याला याल तर हे पवित्र ठिकाण आहे, आदिवासींची कुलदेवतांचं हे पवित्र ठिकाण आहे। हे परिसर आपला कधीही स्वच्छ ठेवा, इथे घाण करू नका। झालीच तर ती आपला जो कचरा असेल तो आपण वेचून तो सगळा आपण स्वच्छ ठिकाणी नेऊन टाकावा, जेणेकरून हा परिसर स्वच्छ, सुंदर, पवित्र असा राहील। सगळ्यांना धन्यवाद।